कलियुगात पहिल्यांदाच करोडोमध्ये खेळतील या 5 राशींचे लोक. मित्रांनो, मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी पासून या 3 राशींना मोठे यश लाभणार आहे. या राशींना आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळणार असून त्याचे मोठे लाभ देखील मिळणार आहेत. मित्रांनो, राशी भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज हनुमानजींच्या कृपेने 5 राशींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आज कुमारिका मुलींनी केलेले हरतालिकेचे व्रत हे फळास येणार आहे. त्यांना इच्छुक वरप्राप्ती होऊ शकते. खूप दिवसापासून मनात बाळगलेली इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. नवीन एखाद्या उद्योग व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी होऊ शकते. खूप दिवसांपासून रखडलेले जमिनीचे तसेच कोर्ट कचेरीचे निकाल देखील आज या राशीतील लोकांच्या बाजूने होऊ शकतात. विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन विवाह योग जुळून येतील. तसेच आरोग्याच्या बाबतीतील सर्व प्रश्न आजच्या दिवशी दूर होतील. एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी काही शुभ घटना घेऊन येणार आहे. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस थोडासा मध्यम स्वरूपाचा जाईल. मेष राशीच्या व्यक्ती शुक्रवार पासून क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. भावनिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. वृषभ रास, तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशीब फळेल. आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुमचे हस्तमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुक असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. उत्तम अन्न, रोमँटिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. मिथुन रास, असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे.
मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते, याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. बयाच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आजच्या दिवशी तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान करण्याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.